आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार बाळू मामा आहेत। मात्रे साहेब, खरं तर तुमच्या TV9 मराठीमध्ये स्वागत आहे। आज आपला मोर्चा होता, मात्र या ठिकाणी सध्या आंदोलकांची पोलीस धरपकड करत आहेत। पोलिसांची कारवाई निषेधार्ह आहे। पोलिसांनी अशी कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये। जनरली जेव्हा अधिवेशन चालू असतात तेव्हाच अधिवेशनाच्या काळातच मोर्चे आंदोलनं होतात आणि सर्वसामान्यांना आपला न्याय हक्क मागण्याचा अधिकार असतो आणि आज त्या पद्धतीने चालू आहे। आज बाळासाहेब पाटलांच्या आम्ही नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहेत। बरं, इथं कुठलाही वाद नाही, संघर्ष नाही, तरी सुद्धा पोलीस कारवाई करतात। मात्र आपल्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती या मोर्चास। परवानगी नाकारण्याचं कारण काय? नाकारण्याचं कारण काय? जर तो आम्हाला लोकशाहीमध्ये अधिकार नसेल तर नाकारू शकतात। आणि आमची मागणी काय हो? आम्ही काय भीक मागतो थोडी, आम्ही आमचा हक्क मागतो। त्याच्यामुळे हा नाकारण्याचा काही विषय नाही, हे सगळं चुकीचं चालू आहे। आपण विधान भवनापर्यंत जाणार का? हो, जाणार ना। पोलिसांना काय कारवाई करावी त्यांची कारवाई त्यांनी करावी, पण आम्ही आमचं जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही जाणार। आपण पाहतोय की पोलिसांनी जे करायचं ते त्यांनी करावं, मात्र आम्ही विधान भवनापर्यंत जाणार आहे असं बाळामामा यांनी म्हटलेलं आहे। आणि आपण पाहतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूमिपुत्र या ठिकाणी जमलेले आहेत आणि ते देखील पोलीस आहेत आणि पोलिसांनी देखील काहींची कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांचं देखील म्हणणं। आणि आपण पाहतोय की रश्मिता पोपाटे, सध्या रश्मिता पोपाटे यांना देखील पोलीस पकडण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर रश्मिता पोपेटा यांच्या माध्यमातून सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला वर्ग देखील जमलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।